माई माई थांबा। माई मला हे सगळं नकोय। तुम्ही गुरु आहात माझ्या आणि मला माझ्याच गुरुसोबत स्पर्धा नाही करायची आहे। गुरुच्या आशीर्वादाशिवाय शिष्याचं आयुष्य सार्थकी लागत नसतं माई। हो, इतकं कळतं तुला? मग माघार घे। मी नक्कीच माघार घेऊ शकले असते, पण जर का मी माघार घेतली तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील। काय बोलतेस तू? तुम्ही मला जे जुगलबंदीचं आव्हान दिलंयत ना, ते मी स्वीकारलं नाही तर लोक काय म्हणतील? लोक हेच म्हणतील की भैरवी वजेंनी हिला गायला शिकवलं पण आव्हान स्वीकारण्याची हिम्मत दिली नाही। तुम्हीच मला संगीत शिकवलं ना माई, मग तुम्हीच दिलेल्या संगीताच्या विद्येवर प्रश्नचिन्ह उभं राहील आणि अशाने गुरु म्हणून तुमचीच प्रतिमा वाईट होईल माई। म्हणून म्हणते, तुम्हीच तुमचं आव्हान मागे घ्या। ना जुगलबंदी होईल आणि ना तुमच्या प्रतिष्ठेला धक्का लागेल। वाटलंच होतं मला। घाबरलीस? अजिबात नाही। मी तुमचं आव्हान नक्कीच पूर्ण करू शकते। मला माझ्या कलेवर विश्वास आहेच, पण त्यापेक्षाही तुम्ही मला दिलेल्या विद्येवर मला जास्त विश्वास आहे। तुम्हीच मला शिकवलंय म्हटल्यावर ह्या जुगलबंदीत मला नक्कीच यश मिळेल, पण त्यामुळे मला माझ्याच गुरुचा पराभव झालेला बघायचा नाही। म्हणून म्हणते, स्वतःहून माघार घ्या माई। सावली, माझं नाव ना भैरवी वझे, भैरवी वझे। या भैरवीला हरवण्यासाठी मोठमोठे धुरंधर आले आणि तसेच निघून गेले। अगं किती आले आणि किती गेले, आणि या भैरवी वझेला आजवर कुणीच हरवू शकलं नाहीये। आणि म्हणूनच म्हणते, नको ती स्वप्न बघू नकोस, आणि ती ही अशी जी कधीच पूर्ण होऊ शकत नाही। भैरवी ना हरलीये ना यापुढे कधी हरेल, कळलं? ठीक आहे माई, मग मला तुम्हालाच हरवायला तुमचा आशीर्वाद हवाय। आशीर्वाद असू द्या।